या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्रता दिवस असताना अनेक उपोषणं या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये तालुका स्तरावर होताना आपल्याला दिसली आणि त्यातीलच एक उपोषण म्हणजे मालवणमध्ये MSEBच्या कार्यालयाच्या बाहेर मालवण शहरातीलच खोत नामक व्यक्तीने या ठिकाणी तक्रार केली होती की जे मीटर आता या ठिकाणी बदलण्यात येत आहेत ते मीटर मला न विचारता, माझी परवानगी नसताना, माझी कोणतीही तक्रार नसताना या ठिकाणी माझा मीटर बदलण्यात आला असा आरोप त्या ठिकाणी त्यांनी MSEBच्या अधिकाऱ्यांवर या ठिकाणी केला होता. परंतु त्यांना या ठिकाणी न्याय मिळाला नाही. खरं तर हे MSEBचे अधिकारी आज इथल्या आमदार, खासदार, पालकमंत्र्यांना जुमानत नाहीतच, परंतु मुख्यमंत्र्यांचाही आदेश धुडकावून लावतात. याच्यासारखं दुर्दैव या ठिकाणी कोणतं नाही. कारण सध्या त्या ठिकाणी त्यांना फक्त शासकीय जे मीटर असतील ते शासकीय मीटर या ठिकाणी बदली करा अशा पद्धतीचे आदेश या ठिकाणी प्रशासनाकडून दिलेलं या ठिकाणी आम्हाला समजतं. परंतु त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन तुम्ही त्यांचा जो मुजोरगिरीचा बोर्ड त्या ठिकाणी लावलेला आहे तो जर बघितला तर MSEBच्या आडून हे सर्वसामान्य जनतेच्या वर केलेलं त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी केलेला हा खटाटोप होता. खरं तर सगळ्यांचे वीज मीटर या ठिकाणी सुरक्षित चालू होते. फक्त एखादा फॉल्टी निघाला तर त्या ठिकाणी त्याची बदलण्याची प्रक्रिया या ठिकाणी होत होती. असं असताना अदानी सारख्या एका ठेकेदाराला, एका बिझनेसमॅनला हा ठेका देण्याचं कारण ते काय? या ठिकाणी प्रिपेडचं रिडिंग वाढल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्याकडे उत्तरं नाही आहेत. ज्या ठिकाणी 500-600 ही बिलं यायची तीच बिलं आज 1,500च्या कोट्यामध्ये म्हणजे तिपटीने चौपटीने या ठिकाणी हे बिल वाढून येत आहे अशी लोकांची तक्रार आज आमच्या शाखेकडे सुद्धा या ठिकाणी येत आहे, आमदार साहेबांकडे पण येत आहेत. आणि याच विरोधात सातत्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब असतील या ठिकाणी या वीज मीटरांबाबत या ठिकाणी आंदोलनं केली गेली. परंतु भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे पालकमंत्री, सन्माननीय खासदार आणि शिंदे गटाचे आमदार यांच्याकडून कोणतीही वाच्यता या प्रीपेड मीटरबाबत, अदानींच्या मीटरबाबत किंवा त्याला विरोध दर्शवणारी एकही गोष्ट या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की हे प्रीपेड मीटर म्हणजेच या भारतीय जनता पार्टीचं आणि या शिंदे गटाचं किंवा त्यांच्या महायुतीच्या सत्तेत असणाऱ्या सर्व घटकांचं हे पाप आहे. एकीकडे बहिणीच्या घरात बहिणीचेच पैसे द्यायचे म्हणजे शासनाचे पैसे द्यायचे आणि दुसरीकडनं बहिणीच्या घरातले वीज मीटरच्या माध्यमातून, वीज बिलांच्या माध्यमातून पैसे घेऊन जायचे. असं काम या ठिकाणी हे आताचं शासन करतंय. कुठेतरी MSEBच्या अधिकाऱ्यांना पुढे करायचं आणि त्यांच्याकडून ही लूट या ठिकाणी निश्चितपणे चालू केलेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे आणि या संतापाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमच्या सोबत येणारे घटक यांच्या सर्वांच्या सहकार्याने MSEBवर निश्चितपणे याचा जाब विचारण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, त्यांच्या या JRची होळी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारू आणि हे आंदोलनाची दिशा लवकरच आम्ही या ठिकाणी स्पष्ट करू. परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं पाप हे या ठिकाणी निश्चितपणे दिसून येत आहे. कारण हा JR तुमच्याकडे केंद्रापासून
महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुम्ही जे GR काढले आहेत, अदानी अंबानीला जे ठेके दिले आहेत, हे रद्द करण्याची या ठिकाणी धमक दाखवली पाहिजे. फक्त अदानीच्या विरोधात घोषणा देऊन नव्हे, तर हा अध्यादेश काढणारा जो कोणी अधिकारी असेल, मंत्री असेल, त्याच्या विरोधात ज्यावेळी तुम्ही घोषणा द्याल, त्याचवेळी तुम्ही जनतेच्या बाजूने या ठिकाणी काम करताय असं निश्चितपणे दिसून येईल. त्यामुळे जे सर्वसामान्यांच्या बाबतीत घडतंय ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत सुद्धा घडणार आहे, शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत घडणार आहे, अजितदादांचा गट असेल तर त्यांच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत सुद्धा त्याच गोष्टी घडणार आहेत. त्यांना वेगळे कोणते मीटर दिले जाणार नाहीत. त्यामुळे हा विषय सर्वांचा आहे, याची झळ तुम्हाला बसते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या विरोधात जे काही सरकार चाललंय, या सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे या ठिकाणी उतरणार आहेत का, की फक्त अदानीच्या नावाने बोंब मारणार आहात? कारण हा अध्यादेशच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि या शिंदे गटाच्या सरकारने आणलेला.